5 वेळा लिहून आणायचं हे 5. झेरॉक्स मारायची नाही एकदा लिहून. एकदा लिहायची, कलर झेरॉक्स मारायची नाही. झेरॉक्स समजून येईल, लक्षात घ्या. सो इक्विलिब्रियम खूप अभ्यास करायला लागेल तुम्हाला ऑर्गॅनिकचा. खूप अभ्यास करा. तुमचा अभ्यास काहीच नाही, शून्य आहे. काय तुम्ही, मला तर कळतच नाही काय तुम्ही करत असता, काय नाही माहीतच. बट खूप अभ्यास करायला लागेल. ठीक आहे. 23 लेक्चर हायड्रोकार्बनचे घेतले मी. 23 लेक्चर काल अपलोड झाले. तर मला नाही वाटत मी हायड्रोकार्बनचे एवढे लेक्चर कुठल्या वर्गावर घेतले. 23 आणि 23 हाफ, 1.5 तासाचं लेक्चर आहे ना आपलं जनरली. किती लेक्चर झाले ते? 35 एक तास झाले ना ते जवळजवळ. काय माहिती काय तुम्ही करता. आणि डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलंय है ना. तर मग तुम्हाला अभ्यास करायलाच लागेल, कारण 12वीचं पूर्ण ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यावरती बेस्ड. ठीक आहे. आणि तुम्ही ज्या कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करताना तर मग त्याला हे लागतंच. ठीक आहे. मोबाईल यूज करून किंवा मोबाईल बघून वगैरे काय होणार नाही. मोटिवेशन वगैरे मला आवडत नाही म्हणून मी देत नाही. बट मी सांगतोय फक्त तुम्हाला फॅक्ट चेक. तर मग अभ्यास करा, रिॲक्शन्स समजून घ्या. कोण कोणाचं कन्व्हर्जनसाठी काय लागतं ते बघितलं पाहिजे तुम्ही. रिॲक्शनमध्ये चेंज काय येतो ते पण बघितलं पाहिजे. पहिली गोष्ट तर तुम्ही अभ्यास नाही करत, नाही तर हे कळालं असतं तुम्हाला. अभ्यास केला असता तर हे कळालं असतं. म्हणजे मला हे सांगायची गरजच नाही की काय रिॲक्शनमध्ये बघायचं. तुम्ही अभ्यासच नाही करत आहे तर मग कळत नाही. तुम्ही उगा आपलं शायनिंग आणतात, प्रिटेंड करता, म्हणजे लाईक तुम्ही की अभ्यास करताय तुम्ही, बट तुम्ही फक्त भासवता. असं म्हणजे स्वतःला भासवता का आम्हाला भासवता हेच कळत नाही. बट ती मग रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ना. ए राजा ते लाव रे बाबा, लय चमकतं इकडं नंतर 13 मध्ये. लाव बरं, कुठं चमकताय का बघ बरं. ते लाव बरं एकदा. तुझा रे तुझा ते उघड एकदा आणि लावून घे. उघडायचंय का बंद करायचंय ते तुला? बंद. तो गॅप कमी करणं, गॅप कमी होईल का बघ बरं. हा, अशी बॅग ठेवून दे नाही तर तिथे. आणि इथं इथं एक दिसतं बघ मला, इथं नाही. हे इकडचं वरचं. तुझा रे तू उठ रे. ते वरचं बघतो गॅप, वरचा गॅप. हा वरचा, हा तो वाला गॅप. हा बस 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 बस. हा बस ठीक आहे. तर मग तुम्ही अगोदर तर त्याला खूप वाचा, अभ्यास करा तुम्ही. हायड्रोकार्बन्स काय बेसिक पण नाही वाचलेला. मला आता ती संडेची टेस्ट पण नाही ठेवणार मी. ठीक आहे. आता बघू बायोलॉजी जर चेंज झाली तर. जर काही चेंज नाही झाला, तीच जर टेस्ट असेल तर सांगतो काय करायचं तुम्हाला. ठीक आहे. इक्विलिब्रियम आपण स्टार्ट करू. लास्ट लेक्चर ह्या लास्ट चॅप्टर, याच्यानंतर हा चॅप्टर झाल्यानंतर मी परत रिव्हिजन घेईल, दोन्ही पण बेसिक प्रिन्सिपल्स आणि हायड्रोकार्बन्स. बट अगोदर तुम्हाला वाचायला लागेल, म्हणजे मी परत शिकवणार नाही आता. ठीक आहे. मी ABCD नाही शिकवणार, बट रिव्हिजन आपण घेऊ, फास्ट रिव्हिजन. बट मग तुम्हाला अगोदर अभ्यास करायला लागेल. ठीक आहे. आणि आत्ताच करा, कारण पुढच्या वर्षी पेंडिंगला जर पडलं ना तर मग 1 जानेवारीला मी 12 चालू करणार. ठीक आहे. मग 12 चालू झालं की मग नाही पडत, मग ते मागं पडून जातं सगळं आणि मग पुढचं कळत पण नाही. सो तुम्हाला आता करायला लागेल ते. ठीक आहे. असं काही घाबरायचं काही नाही आहे, बट ते करा ना, तुम्ही वेळ द्या ना. तुम्ही वेळच देत नाही. ठीक आहे. असं काही नाही का काय संपलंय सगळं, असं नाही म्हणते मी जस्ट म्हणतोय की वेळ द्या, तुम्ही वेळच देत नाही तुम्ही. ठीक आहे. कुठल्याही गोष्टीला वेळ द्यावा लागेल, लक्षात घ्या. जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ना तर तिला वेळ द्यावाच लागतो. ठीक आहे. विदाऊट वेळ आपल्याला काही भेटत नाही. इक्विलिब्रियम. सो इक्विलिब्रियम सगळीकडे आहे बघा. जर बघ आपण एक केस कन्सिडर करू. हे काय आहे? पाणी आहे, पाणी. ठीक आहे. H2O लिक्विड. याला काय करू आपण? याला क्लोज करू. ठीक आहे. आपल्या बॉटल्स मधलं पाणी क्लोज्ड आहे की नाही. काय होईल हळूहळू सुरुवातीला, काय होईल की हे जे पाणी आहे इव्हॅपोरेट व्हायला लागेल, है ना. याच्या वेपर्स तयार व्हायला लागतील. जर हे ओपन असतं तर ह्या वेपर्स निघून गेल्या असत्या बघा, है ना. आपण जर खाली पाणी इथं टाकलं तर ते निघून जाईल, ड्राय होऊन जाईल सगळं थोड्या वेळानंतर. बट हे क्लोज केलं आपण लीड याचा. सो हे मेक शुअर की ह्या वेपर्स बाहेर जात नाहीये.
सो पाण्याचे वेपर्स तयार होतील, ऍग्री याच्यावरती. नॉर्मल टेम्परेचरला जरी असेल तरी ते इव्हॅपोरेट होणार, बरोबर की नाही. आता इथं नॉर्मल टेम्परेचर आहे, पण पाणी ठेवलं आपण की थोड्या वेळानंतर ते निघून जाईल. सो इथं पण तेच होणार आहे. आपल्या बॉटल्समध्ये जे पाणी आहे त्याचं थोड्या वेळानंतर इव्हॅपोरेशन स्टार्ट होईल. अगदी खूप नसतं इव्हॅपोरेशन, कारण ते पाणी त्याच लेवलला असतं, थोडंफार फक्त कमी आहे. तुम्ही जर बघितलं खूप वेळ बॉटल एक जागी असेल तर साईडला त्याला असं कंडेन्सेशन होतं बघा, बघितलंय तुम्ही. सेम तसंच होईल. मग वॉटर हा लिक्विड आहे तुमचा H2O लिक्विड, थोड्या वेळानंतर काय होईल, त्याचे व्हेपर्स तयार व्हायला लागतील. सो हळूहळू त्याच्या व्हेपर्स फॉर्म होत जातील. सो युअर रेट ऑफ इव्हॅपोरेशन इन्क्रीजेस. एक पॉईंट असा येईल की आता ह्या व्हेपरला वरती जायला जागाच नाहीये, ठीक आहे. मग ह्या वेपर इथं काय व्हायला लागतील, इथं अक्युमुलेट व्हायला लागतील, बरोबर की नाही. अशा बसतील बघा इथं. खूप साऱ्या वेपर एका पॉइंटला जेव्हा जमा होतील तर ते त्यांचं वजन कॅरी नाही करू शकत. मग ते खूप साऱ्या वेपर्स एकमेकांसोबत जेव्हा येतील ते अक्युमुलेट होतील, आणि अक्युमुलेट झाल्यानंतर त्यांचं कंडेन्सेशन स्टार्ट होईल. मग तेच लिक्विड होतील आणि परत खाली येतील, बरोबर की नाही. मग सुरुवातीला तुमचं रेट ऑफ व्हेपरायझेशन वाढत होता. एका पॉइंट नंतर खूप साऱ्या वेपर्स इथं आल्यानंतर तुमचं व्हेपरायझेशन कमी होईल आणि कंडेन्सेशन वाढेल, बरोबर की नाही. परत ह्या वेपर जेव्हा पाण्यात येतील, ठीक आहे, ह्या लिक्विडचे ड्रॉपलेट जेव्हा खाली पडतील कंडेन्सेशन झाल्यानंतर, परत ते काय फॉर्म करतील, व्हेपर्स. मग ही प्रोसेस चालूच राहील बघा, ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहील. वेपर्स फॉर्म झाली की कंडेन्सेशन होणार, परत खाली येणार. मग सुरुवातीला तुमचा रेट ऑफ व्हेपरायझेशन विल इन्क्रीजेस, सो तो वाढलेला असेल. एका पॉइंट नंतर मग रेट ऑफ कंडेन्सेशन स्टार्ट होईल. सो कंडेन्सेशन जेव्हा प्रोसेस स्टार्ट होईल तो मग कंडेन्सेशनचा रेट वाढेल, म्हणजेच व्हेपरायझेशनचा काय होईल, कमी होईल. मग हे कंटिन्यू चालू राहील बघा तुमचं. एक पॉइंट असा येईल की तुमचं रेट ऑफ व्हेपरायझेशन इज इक्वल्स टू युअर रेट ऑफ कंडेन्सेशन. कंडेन्सेशन व्हेपरायझेशन कळतं ना सगळ्यांना. सो त्याचा जो रेट आहे तो इक्वल होईल बघा, म्हणजे जितक्या व्हेपर्स तुमच्या फॉर्म होत असतील तितक्याच लगेच त्या कंडेन्स होतील. फॉर एक्झाम्पल लेटस से की 10 वेपर्स फॉर्म झाल्या, लगेच 10 वेपर्सचं काय होईल, कंडेन्सेशन होईल. म्हणजे प्रोसेस एक टाइप ऑफ काय होईल, स्टॉप होईल बघा ती. तुम्ही जर प्रेशर कुकर बघितलं, प्रेशर कुकरमध्ये पाणी आपण जर तापवायला ठेवलं, फक्त पाणी, इमॅजिन करू आपण त्याला शिट्टी नाहीये, ठीक आहे. तर मग काय होतं, आपण थोड्या वेळानंतर जेव्हा प्रेशर कुकर ओपन करतो, खूप वेळ जरी त्याला तापवलं तुम्ही तर त्याच्यात तुम्हाला लिक्विड वॉटर पण मिळतो आणि व्हेपर्स पण मिळतात. मग आपण टेम्परेचर खूप देत असतो तरी पण वॉटर सगळं इव्हॅपोरेट होतं का तुमचं, नाही होत. हे कशामुळे होतं, तर याच्यामुळे होतं बघा, कारण त्या वेपर्स त्या प्रेशर कुकरच्या लीडला जाऊन इथं चिकटतात, अक्युमुलेट होतात, कंडेन्स होतात आणि परत खाली येतात. तुम्ही जर बघितलं तर त्या प्रेशर कुकरच्या लीडला सगळं पाणी असतं बघा, कारण ते कंडेन्सेशन झालेलं असतं, ते कंडेन्स झालेले असतात ते आणि लिक्विड फॉर्म करतात. मग तुम्ही त्याला 1-2 तास जरी तापवलं त्या पाण्याला प्रेशर कुकरमध्ये, तरी त्याचं इव्हॅपोरेशन 100% होणार नाही. हेच तुम्ही ओपन घ्या तर ते पाणी निघून जाईल, कारण त्या वेपर्स निघून चालल्यात ना. बट इथं आपण त्या वेपर्स निघून जाऊन देतोय का, नाही, क्लोज करतोय. तरी पण आपण प्रेशर कुकरमध्ये ते तेवढं इफेक्टिव्हली बघू शकत नाही, कारण आपण त्याला व्हॉल्व दिलाय, सेफ्टी व्हॉल्व आहे ना, तो प्रेशर व्हॉल्व दिलाय की ती शिट्टी वाजते आणि ते वेपर्स निघून जातात, कारण तो आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. बट समजा नसतेच तर मग ती वेपर पण आतमध्येच असते, बरोबर की नाही. आणि मग तो फिनॉमिना आपल्याला करेक्टली दिसला असता, बट तरी पण आपण त्याला प्रेशर कुकरने इमॅजिन करू शकतो. मग इथं पण तेच झाले. तुमच्या नॉर्मल आता पाण्याची बॉटल जर तुम्ही त्याला काहीच हात लावत नाहीये 2-3 तास, तर इथं पण एक इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झाला असेल. इक्विलिब्रियम म्हणजे काय, की जिथं तुमचा H2O लिक्विड पण आहे आणि H2O व्हेपर पण आहे आणि दोघांचा रेट हा इक्वल आहे. म्हणजे जितक्या व्हेपर्स तेवढ्या फॉर्म झाल्यात तितक्याच लगेच त्या काय होत आहेत, कंडेन्स होत आहेत. ह्या पॉइंटला आपण म्हणू इक्विलिब्रियम. ह्या पॉइंटला आपण काय म्हणू, इक्विलिब्रियम. पॉइंट कळतोय मी काय म्हणतोय. बट आता ह्या इक्विलिब्रियम मध्ये काय होईल की इथं बघा 2 गोष्टी आहेत, H2O लिक्विड आहे आणि H2O गॅस आहे. याला डबल हेडेड आरोने मी शो केलं. म्हणजे H2O अगोदर लिक्विड फॉर्म झाला, रेट ऑफ व्हेपरायझेशन. व्हेपर्स खूप जास्त फॉर्म झाल्यानंतर तो कंडेन्स होऊन परत काय फॉर्म केला, लिक्विड केला. मग आता इथं असं होतंय का की 100% तुमच्या लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये झालंय, असं होतंय का, नाही. किंवा 100% गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झालंय, असं होत नाहीये. मग एक पॉइंट तुमचा असा येतोय की तुमच्याकडे लिक्विड पण आहे आणि तुमच्याकडे गॅस पण आहे. जेव्हा तुम्ही ते प्रेशर कुकर ओपन करता त्यावेळेस तुमच्याकडे लिक्विड पण असतं आणि गॅस पण असतं. मग त्या पॉइंटला आपण म्हणणार इक्विलिब्रियम. काय म्हणणार, इक्विलिब्रियम.
बघा, तुम्ही कुठलीही केमिकल रिॲक्शन जेव्हा बघता तर आपण काय बघतो केमिकल रिॲक्शन मध्ये, A प्लस बी गिव्ज C प्लस डी. सो ह्या रिॲक्शन मध्ये काय झालंय की हे दोन रिॲक्टंट रिॲक्ट झाले आणि त्यांचं कन्व्हर्जन हे 100% प्रोडक्ट मध्ये झालं. बघा, म्हणजे असंच होतं ना की ए सुरुवातीला 100% असतो तुमचा आणि हा प्रोडक्ट तुमचा किती पर्सेंट असतो, 0%. जेव्हा रिॲक्शन कंप्लीट होते 10 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर तर हे कॉन्सन्ट्रेशन किती होतं तुमचं, 0% आणि हे किती होतं तुमचं, 100%. है ना, केमिकल रिॲक्शन मध्ये. बट इथं असं होतंय का तुमचं, नाही. असा पॉईंट येतोय का 100% की सुरुवातीला 100% लिक्विड वॉटर आहे आणि एक पॉईंट नंतर 100% गॅस आहे, नाहीये. कारण मी कंटेनर काय केलंय, क्लोज केलंय. हा, क्लोज जर नसतं तर ते पाणी सगळं निघून गेलं असतं, त्याच्याबद्दल आपण बोलत नाही. मग याला ह्या पॉइंटला, ज्या पॉइंटला तुमचं लिक्विड आणि गॅस हे इक्विलिब्रियमला असतील, ठीक आहे, दिस इज फिजिकल इक्विलिब्रियम, कारण हे फिजिकल प्रोसेसमध्ये आहे. बघा, हा फिजिकल चेंज आहे, दिस इज लिक्विड टू गॅस. हा कुठला चेंज आहे, फिजिकल. मग फिजिकल चेंज आहे म्हणून याला आपण फिजिकल इक्विलिब्रियम म्हणू. आणि हे जे इक्विलिब्रियम आहे, द स्टेज वेअर बोथ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट बोथ आर एक्झिस्ट. इथं रिॲक्टंट पण एक्झिस्ट करतोय आणि प्रोडक्ट पण. थोड्या वेळासाठी आपण याला रिॲक्टंट म्हणू, याला प्रोडक्ट म्हणू. मग इथं रिॲक्टंट पण एक्झिस्ट करतोय आणि प्रोडक्ट पण एक्झिस्ट करतोय. रिॲक्शन मध्ये असं होतं का, रिॲक्शन झाल्यानंतर फक्त कोण एक्झिस्ट करतं, प्रोडक्ट. बट इथं तसं आहे का, नाही. आता तुमच्या पाण्याच्या बॉटल्समध्ये वेपर्स पण आहेत की नाही, आहेत की नाही, आहे, 100%. पॉईंट कळतोय मी काय म्हणतोय. मग दोन्ही पण एक्झिस्ट करतात, अशा पॉइंटला आपण इक्विलिब्रियम म्हणणार. मग इक्विलिब्रियम दोन टाईपचे आहेत, एक स्टॅटिक इक्विलिब्रियम आणि एक डायनॅमिक इक्विलिब्रियम. स्टॅटिक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये चेंज होत नाही, तो इक्विलिब्रियमला पोहोचतो आणि थांबून घेतो, त्याला आपण स्टॅटिक म्हणू. बट हे जे आहे हे डायनॅमिक इक्विलिब्रियम आहे. म्हणजे लांबून आपल्याला बघताना वाटेल की हे स्टॅटिक आहे, पाणी कुठं हलत नाहीये बघा आपल्या बॉटल्स मधलं. बट आपण जर प्रोसेसमध्ये बघितलं तर तेच होत आहे की इथं काय होतंय की लेटेस्ट से की 10 लिक्विडच्या वेपर्स फॉर्म झाल्या की लगेच 10 वेपर्सचं काय फॉर्म होतंय, लिक्विड फॉर्म होतंय. मग ही प्रोसेस कंटिन्यू चालू आहे. म्हणजेच तुमचं इक्विलिब्रियमचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल ते चेंज होत नाहीये. एक एक्झाम्पलने आपण त्याला कन्सिडर करू. बघा, सुरुवातीला मी H2O काय करतो की 10 घेतो, 10 मॉलिक्युल्स असं आपण कन्सिडर करू तुमच्या समजण्यासाठी. सो सुरुवातीला H2O 10 लिक्विड्स घेतलेत आणि थोड्या वेळानंतर H2O वेपर्स फॉर्म होत आहेत. तर किती फॉर्म होतील राजा, हे 10 होतील का, तर नाही. लेटेस्ट से की हे 7 फॉर्म झाले, किती, 7. आणि आता हे अक्युमुलेट व्हायला लागले, बरोबर की नाही. सो सुरुवातीला हे किती होते, 10 आणि हा 0 होता. थोड्या वेळानंतर हे 7 आहेत आणि हे किती आहेत तुमचे, 3. बरोबर की नाही. हे कुठं जाणार आहेत का, नाही, सम तेवढीच राहणार आहे तुमची. मग हा 7 जेव्हा फॉर्म होईल तर ते स्टार्ट अक्युम्युलेटिंग. मग याच्यातले अक्युम्युलेट व्हायला लागतील आणि परत 7चे काय फॉर्म होतील, लिक्विड्स. मग थोड्या वेळानंतर लेटेस्ट कन्सिडर की याचे 4 पेंडिंग आहेत आणि याच्याकडे किती फॉर्म होतील, 6 + 3 ऍड होतील. परत मग काय होईल तुमचं, याचा 6 समजा लेटेस्ट की 5 राहिले आणि 1 इकडे गेला, 5. मग एक पॉइंट असा येईल की याच्यातला एक ऍड होईल इकडे, समजा एक वेपर फॉर्म झाला तर हे किती उरतील, 4. मग परत हे किती होतील, 6. मग परत हे किती होतील, 5. परत हे 5. हे चालू राहील बघा. मग हे चेंज होत आहे का कुठं, नाही. मग ह्या पॉइंटला त्यांचं इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश झालं, जिथं कॉन्सन्ट्रेशन दोघांचं सारखंच. मग आता इक्विलिब्रियम मध्ये ऑलवेज तुमचं कॉन्सन्ट्रेशन सारखंच असेल का, तर असं नाही. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी दिलं की 50-50% होत आहे. नॉट नेसेसरी की ते 50-50% असेल. येते लक्षात. असं काही गरज नाहीये का ते 50-50% असायलाच पाहिजे. म्हणजे आता आपली जी पाण्याची बॉटल आहे ती जर आपण बघितली तर त्या पाण्याच्या बॉटलमध्ये नियरली 700 ml वॉटर आहे आणि तुमचा काहीतरी वेपर असतील काहीतरी 10-20 ml किंवा त्याच्यापेक्षा पण कमी, आणि त्यांनी इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश केलेला असेल. मग नॉट नेसेसरी की ते 50-50%च असायला पाहिजे. बट इक्विलिब्रियम ही अशी एक स्टेट आहे की जिथं दोन्ही पण फेजेस एक्झिस्ट करतात. ठीक आहे. जर तुम्ही केमिकल रिॲक्शन म्हणताय तर तिथं रिॲक्टंट पण एक्झिस्ट करतो आणि प्रोडक्ट पण एक्झिस्ट करतो. नाहीतर आपण काय बघतो की रिॲक्टंट डायरेक्ट कशामध्ये फॉर्म होतोय, प्रोडक्ट मध्ये फॉर्म होतो. कळतंय मी काय म्हणतोय. मग इक्विलिब्रियम कशी स्टेट आहे की जिथं दोन्हीही स्टेट एक्झिस्ट करतील आणि ते कशात असतील तर इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजेच काय की एक असा पॉइंट येईल जिथं रेट ऑफ वेपरायझेशन इज इक्वल्स टू रेट ऑफ कंडेन्सेशन. जिथं वेपरायझेशन आणि कंडेन्सेशनचा रेट हा सारखाच असेल. ज्या रेटनं तुमचं वेपर्स फॉर्म होत आहेत त्याच रेटनं ते कंडेन्स होत आहेत.
म्हणजेच कुठं जात आहेत का ते? नाही, कुठं जात नाहीये. पॉईंट करतोय मी काय म्हणतो. आता हे तर फक्त आपण H2O लिक्विड टू गॅस बघितलं. असं सगळ्यांच्या केसमध्ये वेपराइज आपलं इक्विलिब्रियम असेल. म्हणजे आपण इथं लिक्विड टू गॅस बघतोय, तर ते गॅस टू सॉलिड असेल किंवा सॉलिड टू गॅस किंवा लिक्विड सॉलिड टू लिक्विड कुठलं पण असेल. इव्हन आईस आणि तुमचं लिक्विड वॉटर घ्या, यांच्यामध्ये पण एक इक्विलिब्रियम असतं. बॉटल घ्या, त्याच्यात बर्फ टाका, थोडा वेळ थांबा, ते वितळणार. 100% नाही वितळणार, थोड्या नंतर इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश होईल पाणी आणि त्याच्यामध्ये. ठीक आहे, कंडिशन असतात. म्हणजे नाही तर खूप जास्त उन्हाळा आहे आणि मग तुम्ही बघताय तर मग ते थोड्या वेळानंतर हेच होईल, जेव्हा ते इन्सुलेटिंग आहेत, म्हणजे हीट आणि मॅटर एक्सचेंज होत नाही त्या पॉइंटला. मग हे इक्विलिब्रियम सगळ्यांमध्ये एक्झिस्ट करेल. मग हे जे इक्विलिब्रियम आता आपण बघतोय, दिस इज फिजिकल और फेज ट्रान्सफर, फेज इक्विलिब्रियम. फक्त फेज चेंज होते. बट केमिकल रिएक्शन्स मध्ये आपण बघतो की हे असं होतं बघा. बट काही रिएक्शन्स या अशा असतात, समजा बघा ही एक रिएक्शन आहे, ए गिव्स बी, तर ही मे बी तुमची रिव्हर्सिबल रिएक्शन असेल. बघा आपण काही ऑर्गॅनिक मध्ये रिव्हर्सिबल रिएक्शन्स पण बघितल्या. जेव्हा प्रोडक्ट तुमचा फॉर्म होतो, तो लगेच परत काय फॉर्म करतो? रिएक्टंट फॉर्म करतो, बरोबर की नाही? मग सुरुवातीला तुम्ही हा ए काहीतरी 100% घेतलाय. नॉर्मल जर रिएक्शन असेल तर सुरुवातीला बी हा तुमचा 0% आहे, आणि जेव्हा रिएक्शन कंप्लीट होईल तेव्हा हा 0% आणि हा 100% असेल. येते लक्षात? ही नॉर्मल रिएक्शन झाली. बट जेव्हा ती रिव्हर्सिबल रिएक्शन असेल, तर बी जेव्हा फॉर्म व्हायला लागतो सफिशियंट अमाऊंट मध्ये, लेटेस्ट से 80% फॉर्म झाला, ठीक आहे, 80% फॉर्म झाला, तर हा लगेच स्वतःला कशात कन्वर्ट करतो? ए मध्ये कन्वर्ट करायला लागतो. मग हा जेव्हा तुमचा हा 80 आहे, हा 20% आहे, मग हा जेव्हा 80% आहे, तर हा स्वतःला कशात कन्वर्ट करायला लागेल? ए मध्ये कन्वर्ट करायला लागेल. मग हा ए तुमचा लेटेस्ट से 40% फॉर्म होईल आणि हा तुमचा 60%, आणि यांनी इक्विलिब्रियम अचीव्ह करतो. मग एक पॉईंट असा येईल रिएक्शन मध्ये की तुमच्या रिएक्शन मध्ये एचं कॉन्सन्ट्रेशन हे 40% असेल आणि बीचं कॉन्सन्ट्रेशन हे 60% असेल, आणि आता हे चेंज होत नाहीये. ज्या पॉइंटला ते चेंज होणार नाही कॉन्सन्ट्रेशन, त्या पॉइंटला आपण काय म्हणणार? इक्विलिब्रियम. काय म्हणणार? इक्विलिब्रियम. अँड दिस इज केमिकल इक्विलिब्रियम. हे काय आहे तुमचं? केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे केमिकल रिएक्शन्स मध्ये आपल्याला हे दिसेल. मग ह्या रिएक्शन मध्ये, केमिकल रिएक्शनचा जर आपण विचार केला, तर इथं रिएक्टंट पण आहे आणि प्रोडक्ट पण आहे. मग रिएक्शन कंप्लीट होईल का कधी? रिएक्शन कंप्लीट होणं म्हणजे काय? हे होणं. रिएक्टंट 0% राहणं आणि हे 100% राहणं, म्हणजे काय आहे? रिएक्शन कंप्लीट. आपण रिएक्शन कंप्लीट कधी म्हणतो? जेव्हा रिएक्टंटचं कन्व्हर्जन कशात झालंय? प्रोडक्ट मध्ये झालंय, तर आपण त्याला काय म्हणू? रिएक्शन कंप्लीट झाली. अदरवाईज त्याला म्हणता येईल का राजा? आपल्याला नाही म्हणता येणार. त्यावेळेस रिएक्शन कंप्लीट होईल का? नाही. मग ह्या रिएक्शन मध्ये रिएक्शन तुमची कंप्लीट होते का? नाही. बघा इथं 40% आहे, इथं 60% आहे. मग ही कधीच कंप्लीट होईल का? नाही, कधीच होणार नाही कंप्लीट. कधीच कंप्लीट होणार नाही. बघा ना तुम्ही, समजा आपण पुढे आणखी त्याला समजा लेटेस्ट टेम्परेचर वाढवलं, आपण असं कन्सिडर करू, तर काय होईल तुमचं? तर हा परत तुमचा रिएक्टंट फॉर्म करेल. लेटेस्ट कन्सिडर, समजा हा याने किती गेला? 50%. हा किती उरला? 50%. थोडा वेळ झाल्यानंतर हा परत तुमचा 60% फॉर्म होतो आणि हा परत 40% फॉर्म होतो. म्हणजे रिएक्शन कुठंच जात नाही, रिएक्शन तिथेच थांबते. बघा समजा आता आपल्या बॉटलमध्ये पाणी आहे, ठीक आहे, ते आत्ता असं शांत बसलंय, ते इक्विलिब्रियम स्टेट म्हणून. तुम्ही त्याला खूप शेक केलं आणि परत ठेवलं, तर ते थोड्या वेळानंतर काय करेल? परत त्याच पोझिशनला जाऊन बसेल. मग तुम्ही त्याला कितीही शेक करा किंवा काहीही करा, तर ते त्याच कंडिशनला परत येईल. त्याला इक्विलिब्रियम म्हणायचं. मग रिएक्शनला पण तेच आहे. तुम्ही किती पण त्याला इंटरचेंज करायचा प्रयत्न करा, रिएक्शन परत तुमची तिथंच येईल, आणि त्यालाच आपण काय म्हणणार? इक्विलिब्रियम. मग इक्विलिब्रियम केमिकल रिएक्शन्स मध्ये काय येईल की तुमचं रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर चेंज होत नसेल एका पॉईंट नंतर, तर त्याला केमिकल इक्विलिब्रियम म्हणणार. म्हणजेच काय की तुमचं फॉरवर्ड रिएक्शनचा जो रेट आहे, याला आपण फॉरवर्ड म्हणू, पुढे चालली आहे ना रिएक्शन, आणि याला आपण बॅकवर्ड म्हणू. म्हणजेच फॉरवर्ड रिएक्शन आणि बॅकवर्ड रिएक्शन या दोघांचा रेट काय असेल? इक्वल असेल. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल्स टू फॉर्मेशन ऑफ ए. मग जर तुमचा बी 10% फॉर्म होतोय, तर तो बी लगेच काय करणार? 10% ए फॉर्म करणार. ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार? इक्विलिब्रियम. कळतंय मी काय म्हणतोय? कशातलं इक्विलिब्रियम असेल? रिएक्शन्स मधलं इक्विलिब्रियम. खूप सारे रिएक्शन्स या रिव्हर्सिबल असतात, म्हणजे खूप नसतात अगदी, बट थोड्याफार रिएक्शन रिव्हर्सिबल आहे. ज्या नॉर्मल रिएक्शन आहे यांना आपण काय म्हणतो? इररिव्हर्सिबल रिएक्शन. काय म्हणणार? इररिव्हर्सिबल.
आणि ज्या रिव्हर्स होत आहेत म्हणजे प्रोडक्टचं कन्व्हर्जन परत रिॲक्टंटमध्ये करतायत त्यांना रिव्हर्सिबल रिॲक्शन्स असं म्हणणार. मग ह्या चॅप्टरमध्ये आपण केमिकल रिॲक्शन सोबत डील करणार आहे की रिव्हर्सिबल रिॲक्शन्स कशा असतात म्हणून. आता बघा आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. समजा ही रिॲक्शन आहे ए प्लस बी गिव्ह सी प्लस डी. याचा जर मी ग्राफ प्लॉट केला, ठीक आहे, समजा बघा आता ही रिॲक्शन 10 मिनिट्स मध्ये कंप्लीट होते असं आपण कन्सिडर करू. किती मिनिट्स मध्ये कंप्लीट होते? 10 मिनिट्स मध्ये. दिस इज युअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए प्लस बी है ना. हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आहे आणि हा टाइम आहे. ग्राफ कळतो ना सगळ्यांना. सो बघा याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 10, 20 आणि इथं आहे समजा 100%. ठीक आहे. हा मिनिट आहे तुमचं 1, 2 आणि हा 10 मिनिट्स. ग्राफ कळतो ना सगळ्यांना. बघा सुरुवातीला जेव्हा तुम्ही 0 मिनिट्सला रिॲक्शन स्टार्ट करता, बघा हे 0 मिनिट्सला, तर ए आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन किती असतं राजा? 100%. सो बघा इथं येईल ग्राफचं पॉइंट. 1 मिनिटानंतर काय होईल तुमचं की काहीतरी 10% तुमचा प्रोडक्ट फॉर्म होईल, मग 90% राहील हा है ना. थोड्या वेळानंतर मग असं असं करता करता रिॲक्शन होईल. आता बघा इथं मी 100% लिहिलं 0 मिनिट्सला. 5 आता हा किती असेल राजा? सी आणि डी 0%. ठीक आहे. हे एक्झाम्पल फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी असं सोपं करून सांगतोय. ठीक आहे. समजा 5व्या मिनिटाला रिॲक्शन झाली तुमची, काहीतरी 50% ए राहिला, म्हणजेच प्रोडक्ट किती फॉर्म झाला असेल राजा? 50%. आपण फक्त फॉरवर्ड बघतो ना आता. 9 मिनिट्सला किती असेल रिॲक्शन? लेटेस्ट 60% असेल आणि हे 40%. आता जर रिॲक्शन बघा की जर रिॲक्शन 10 मिनिटात कंप्लीट होत असेल तर याचा मिनिंग असा नाहीये की पहिल्या मिनिटाला ती 10% कंप्लीट होईल, दुसऱ्या मिनिटाला 10% कंप्लीट होईल, तिसऱ्या मिनिटाला 30%. असं होत नाही रिॲक्शन्स मध्ये. रिॲक्शनचा रेट हा वेगळा असतो. मे बी 9व्या मिनिटापर्यंत रिॲक्शन फक्त 10% कंप्लीट झाली असेल आणि शेवटच्या 1 मिनिटात रिॲक्शन 90% कंप्लीट झाली असेल. असं पण होऊ शकतं. किंवा पहिल्या मिनिटात ती 90% झाली असेल आणि पुढचे 10% कंप्लीट करायला तिने 9 मिनिटं घेतली असतील. रिॲक्शन आहे ती तिच्या रेटनंच चालू असते, लक्षात घ्या. ते अशा आयडियल रेटने चालत नाही. आता बघा आपण समजा इथून स्वारगेटला चाललोय लेटेस्ट आहे आणि आपण 2 व्हीलरवरती चाललोय, तर आपण आपला स्पीड सांगितला की 40 km/h स्पीड आहे. जसं रिॲक्शनचं मी म्हणतोय की 10 मिनिट्स हा त्याचा स्पीड आहे. मग याचा अर्थ असा होतो की आपण 40 किलोमीटरनेच गाडी चालवली कंटिन्यू? नाही. आपण कधी सिग्नलला 0 करतो, कधी ब्रिज मिळाला की 80 km/h ने जातो, कधी 60 ने जातो, कधी 30 ने जातो. मग तो सगळ्याचा ऍव्हरेज करून आपल्याला एक रेट मिळतो. पॉईंट कळतंय ना मी काय म्हणतो? तसंच रिॲक्शनचं पण आहे. रिॲक्शन असं नाही का 10 मिनिटात होते म्हणजे काय ती पहिल्या मिनिटाला 10% होईल आणि दुसऱ्या मिनिटाला 20% असं होत नाही. एक पॉईंट कळतंय मी काय म्हणतो? म्हणून मी तुम्हाला सांगितलं की चला लेटेस्ट 5 मिनिटात ती 50% झाली आणि 9 मिनिटात फक्त पुढच्या 4 मिनिटात फक्त 10% झाली आणि मग शेवटच्या मिनिटाला ती काहीतरी तुमची इथं काहीतरी हे 100% आणि हा 0% म्हणजे कंप्लीट झाली असेल, असं काहीतरी झालं असेल. मग तो ग्राफ जर मी प्लॉट केला तर तो असा येईल बघा. असं काहीतरी ग्राफ येईल बघा. 0 मिनिट्सला रिॲक्टंट किती आहे? 100%. जसं जसं मी मिनिट्स वाढवत चाललो तर कॉन्सन्ट्रेशन काय होत चाललंय बघा? कमी 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 होत चाललंय. आणि 10व्या मिनिटाला ते कॉन्सन्ट्रेशन काय होईल राजा? 0 होईल. ठीक आहे. तो ग्राफ असा येईल तुमचा. अगदीच असं कुठलीही रिॲक्शन मध्ये अगदीच असा 0 होत नाही. ठीक आहे. मग आपण असं लिहू त्याला, किंवा तुम्ही 0 लिहिलं तर मी फक्त अंडरस्टँडिंग साठी ग्राफ काढतो. असा येईल. समजा मी प्रोडक्टचा ग्राफ काढायला घेतला बघा, प्रोडक्टचा सी प्लस डी आणि हा तुमचा टाइम आहे. सेम स्केल आहे. सी आणि डी 0 मिनिट्सला किती आहे राजा? 0%. म्हणजे कुठे येईल ग्राफ? इथे येईल बघा पॉईंट. आणि जसं जसं मी टाइम वाढवत चाललो कॉन्सन्ट्रेशन काय होत चाललंय? वाढत चाललंय. बघा इथं 100% आहे तुमचं. ठीक आहे. असा येईल काहीतरी ग्राफ बघा. ह्या पॉईंटला 100 झालं आणि हे 10 मिनिट आहेत. मग इथं जर बघितलं 10 मिनिटात रिॲक्शन काय झाली तुमची? 100% कंप्लीट झाली. असा यायला पाहिजे ना ग्राफ. नॉर्मल रिॲक्शन तुम्ही कुठली पण बघताय तर त्यावेळेस रिॲक्शनचा ग्राफ असा येईल. बट समजा मला रिव्हर्सिबल रिॲक्शनचा ग्राफ बघायचा आहे. आता रिॲक्शन आहे रिव्हर्सिबल आपली असं आपण कन्सिडर करू. बघा ए प्लस बी गिव्ज सी प्लस डी. ठीक आहे. अशी रिॲक्शन. सेम एचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 100%. सी आणि डीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? इथं कॉन्सन्ट्रेशन घेतो मी आणि इथं बघा 0 आहे कॉन्सन्ट्रेशन.
एक पॉईंट नंतर काय होईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. असा काहीतरी ग्राफ आला बघा. आता हा ग्राफ काय सजेस्ट करतो आपल्याला, की ए सुरुवातीला 100% आहे, जेव्हा रिॲक्शन तुमची कंप्लीट होते ह्या पॉईंट नंतर बघा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, कॉन्स्टंट. ठीक आहे, हे कॉन्सन्ट्रेशन आहे लेटेस्ट से 80 आणि हे कॉन्सन्ट्रेशन आहे लेटेस्ट से 40. मग जो तुमचा रिॲक्टंट आहे बघा, हा रिॲक्टंट आहे ए आणि बी, आणि हा तुमचा सी आणि डी. रिॲक्टंट जो आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 40. किती आहे, 40. आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 60 येईल. ते आपल्यावरच आहे ना, ते 60 येईल है ना. हे दोघांची ऍडिशन 100 यायला पाहिजे. हा फक्त समजण्यासाठी काढलाय बघा. ह्या पॉइंट नंतर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काहीच चेंज होत नाहीये बघा. होतोय का काही चेंज, नाही. मग ह्या पॉइंटला आपण म्हणणार इक्विलिब्रियम. मग त्यांचं इक्विलिब्रियम कुठे एस्टॅब्लिश झालं, 60-40 ला झालं. कुठे एस्टॅब्लिश झालं, 60-40. त्या पॉइंट नंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बदलत नाही, त्याला आपण म्हणालो इक्विलिब्रियम. मग हा जो पॉइंट आहे याला आपण इक्विलिब्रियम असं म्हणू. मग हा 0 होईल का, नाही. अगोदरचा ग्राफ कसा आलेला तुमचा, असा आलेला. सो इथं असं होईल का तुमचं, नाही. मग आता इथं बघा की ह्या रिॲक्शन मध्ये प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. सो नॉट नेसेसरी की ऑलवेज रिॲक्शन अशीच असेल तुमची. इक्विलिब्रियम हे कसंही असू शकतं. फॉर एक्झाम्पल इक्विलिब्रियम अचीव होईल आणि प्रोडक्ट फक्त 10% असेल आणि रिॲक्टंट तुमचा 90% असेल, असं पण असू शकतं. मग अशा केसमध्ये ग्राफ कसा येईल बघा बरं. बघा तुमचा हा रिॲक्टंट काय आहे, 100% आणि हा किती आहे, 90% राहिलाय बघा. हा 100 आणि हा 90. सो याच्यानंतर 90 येतं. प्रोडक्ट बघा, हा प्रोडक्ट आहे कॉन्सन्ट्रेशन. सो रिॲक्शन होणार आणि त्यांनी किती फॉर्म केला, फक्त 10%. सो ह्या पॉईंट नंतर तो 10 झाला. असा येईल तो ग्राफ है ना. मग हा किती आहे, 90% आणि हा किती पर्सेंट आहे, 10%. सो असं काही नाही का असाच ग्राफ येईल. फक्त ह्या केसमध्ये प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं म्हणून हा वर आला आणि हा खाली. मग हे एक इक्विलिब्रियम असू शकतं, हे एक इक्विलिब्रियम असू शकतं. किंवा आणखी एक केस असेल बघा, दोघांचं 50-50% असेल. चला, रिॲक्टंट आणि कॉन्सन्ट्रेशन दोन्ही पण 50-50%. हा 100 आहे, सो हा 50 आहे बघा तुमचा. प्रोडक्ट 0, सो ह्या पॉईंट नंतर ते दोन्ही पण इक्वल झाले. असा पण एक ग्राफ येऊ शकतो. मग ह्या पॉईंट नंतर बघा इथं काय आहे, दोघांचं 50, म्हणजे रिॲक्टंट काय आहे तुमचा 50%. रिॲक्टंट गिव्स प्रोडक्ट, प्रोडक्ट गिव्स रिॲक्टंट. इक्विलिब्रियम कुठे एस्टॅब्लिश होत आहे, 50-50%. सो हे एक असू शकतं. सो असं काही नाही का असंच असेल किंवा हे असं असेल किंवा मागच्या सारखं असेल. इक्विलिब्रियम कुठल्या पण कॉन्सन्ट्रेशनला अचीव्ह होऊ शकतो. ठीक आहे. मग ही 50-50% ची केस झाली. ही तुमची काहीतरी 90-10 ची केस झाली. हा, इथं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. याच्यातली सगळ्यात चांगली रिॲक्शन कुठली वाटते तुम्हाला? रिॲक्शन चांगली कुठली असते? कुठली रिॲक्शन जेव्हा आपण करतो, रिॲक्शन का करतो, तर आपल्याला प्रोडक्ट हवा असतो. मग जास्तीत जास्त प्रोडक्ट जो आपल्याला देईल ती रिॲक्शन चांगली है ना. रिॲक्शन कशी पाहिजे बघा, ही अशी पाहिजे. कार्बन प्लस O2 गिव्स CO2. सगळ्या रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये झालंय. कसली भारी रिॲक्शन. काही वाया गेलं का आपल्या इथं, नाही. बाय प्रोडक्ट नाही, काय नाही, काय नाही, सेपरेशन नाही करायचं, काही नाही. ही चांगली रिॲक्शन आहे. दिस इज गुड रिॲक्शन. ह्या चांगल्या रिॲक्शन्स नाही आहेत रिव्हर्सिबल. कारण अशी काय रिॲक्शन कामाची की तुमच्या रिॲक्टंटच फायनल प्रोडक्ट मध्ये येतं. ती रिॲक्शन आपल्या काही कामाची आहे का? तशी नाही. आपल्याला तिला कामाची करायचंय म्हणून आपण चॅप्टर बघतोय. मग आता ह्या रिॲक्शन मध्ये होतंय काय की तुम्ही एवढं सगळं इन्स्ट्रुमेंट मध्ये रिॲक्शन करताय, एवढं सगळं रिॲक्टंट, महागाचे रिॲक्टंट जमा करतायत आणि काय मिळतंय तुम्हाला, फक्त 60% प्रोडक्ट. रिॲक्शनची इफिशियन्सी कशावरनं ठरणार, की जेव्हा रिॲक्टंटचं कन्व्हर्जन 100% प्रोडक्ट मध्ये होईल त्या रिॲक्शनला भारी रिॲक्शन म्हणू आपण. मग इथं काय होतंय की तुम्ही एवढे सगळे रिॲक्टंट करतायत, एवढे रिॲक्शन करतायत आणि फक्त तुमचा 60% प्रोडक्ट फॉर्म होतो. मग ही एक रिॲक्शन कम्पेअर केली, ही एक केली आणि ही एक केली. तुम्हाला काय वाटतं कुठली चांगली रिॲक्शन असेल? कुठली असेल चांगली? पहिलीवाली. का चांगली ही रिॲक्शन? इथं प्रोडक्ट जास्त फॉर्म होतोय तुमचा 60%. ही तर सगळ्यात वर्स्ट रिॲक्शन बघा.
प्रोडक्ट 10% होतं. ही सगळ्यात वर्स्ट रिॲक्शन झाली. ही काही कामाचीच नाही ना. 2 दिवस भाई रिॲक्शनच करीत होता आणि काय मिळालं त्याला 10% प्रोडक्ट. बरोबर आहे की नाही? मग हे आपल्याला काही कामाची आहे का ती रिॲक्शन? नाहीये राजा. मग रिॲक्शन करताना हे आपल्याला बघायचं असतं. कारण रिॲक्टन्स जेव्हा लॅबमध्ये रिॲक्शन्स आपण करतो किंवा कुठली रिॲक्शन, खूप रिएजंट्स खूप महाग महाग असतात. म्हणून हे आपल्याला करायला लागतं की बघायला लागतं की कुठली प्रोसिजर त्याला सुटेबल राहील म्हणून. तर ही वर्स्ट रिॲक्शन आहे. ही सोसो रिॲक्शन आहे 50-50%. येते लक्षात? मग ह्या टाईपच्या तुम्हाला केमिकल रिॲक्शन्स असतील. याला आपण सिम्पली इक्विलिब्रियम म्हणू. मग इक्विलिब्रियम काय आहे? जिथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट डज नॉट चेंज विथ द चेंज इन टाइम. एक किंवा मग रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन इज इक्वल्स टू रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन. त्याला आपण काय म्हणणार? इक्विलिब्रियम. आणि हे इक्विलिब्रियम डायनॅमिक असेल. काय असेल? डायनॅमिक. 2 टाईपचे इक्विलिब्रियम आहेत, एक स्टॅटिक आणि एक डायनॅमिक. स्टॅटिक म्हणजे जो चेंज होत नाही, ठीक आहे, आणि डायनॅमिक म्हणजे तो कंटिन्यू चेंज होत राहतो, बट तो स्टेडी असतो. 10 वेपर्स फॉर्म झाल्या, 10 लिक्विड फॉर्म होतील. 5 वेपर फॉर्म झाल्या, 5 लिक्विड फॉर्म होतील कंपल्सरी. त्याला आपण डायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणू. काय म्हणू? डायनॅमिक. ठीक आहे. मग लिहा तुम्ही आता. एसीचा रिमोट आणतोय. मग इक्विलिब्रियम साठी सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय वाटते तुम्हाला? की एखाद्या नाही कंडिशन इक्विलिब्रियमची कंडिशन काय वाटते तुम्हाला? काय असलं पाहिजे? ओके, रिव्हर्सिबल पाहिजे. अजून क्लोज पाहिजे. जर सिस्टीम क्लोज नसेल तर इक्विलिब्रियमाची होईल का? नाही होणार. ते सगळं निघून जाईल ना बाहेरवरती. मग सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे? की सिस्टीम क्लोज असली पाहिजे. नाहीतर पाणी ठेवा पातेल्यात आणि थोड्या वेळ बघा निघून जाईल ते पाणी. येते लक्षात? मग क्लोज्ड पाहिजे, लक्षात घ्या. लिहा, लिक्विड इव्हॅपोरेट्स इन क्लोज कंटेनर. लिक्विड evaporates in closed container the liquid molecules from surface evaporates. Liquid molecule from surface evaporates into vapor phase. Vapor phase. On accumulation again condensed into liquid phase. Which gives constant vapor pressure. Which gives constant vapor pressure. The state is known as equilibrium. The state is known as equilibrium, where rate of evaporation is equals to rate of condensation.
rate of evaporation is equals to rate of condensation, and the mixture is known as equilibrium mixture. हे लिहा. खाली लिहा इक्विलिब्रियम. खाली लिहा इक्विलिब्रियम can be achieved in both physical and chemical processes. Physical and chemical processes. Next line, equilibrium is achieved in closed vessels. क्यों container? Closed container. Closed container. Next line, the point at which there is no change in concentration of reactant or product. There is no change in concentration of product or reactant or product is equilibrium. Next, equilibrium in physical processes. Next point, equilibrium in physical processes. First, liquid vapor equilibrium. Liquid vapor equilibrium. हे फक्त वरचं एक्झाम्पल लिहा, त्याला तेच एक्झाम्पल आहे त्याचं. H2O लिक्विड टू गॅस एक्झाम्पल, तेवढंच फक्त एक्झाम्पल लिहा, म्हणजे मी सांगितलंच आहे ते. एक्झाम्पल लिहा फक्त त्याचं तेवढंच. बघा एक पॉइंट तुम्हाला सांगायचा राहिला फक्त. बघा हे क्लोज कंटेनर आहे, पाणी याच्यात. सो पाणी काय होईल, सुरुवातीला वेपराइज व्हायला लागेल. एक पॉइंट असा येईल की खूप साऱ्या वेपर्स इथं फॉर्म होतील. आता वेपर्सला वरती यायला जागाच नाही. वेपर काय होतील, इथं कंडेन्स होतील. कंडेन्स झाल्यानंतर परत कुठे येतील, खाली येतील. सुरुवातीला वेपर्स फॉर्म होत होत्या, आता त्या कंडेन्स होतील.
परत मग त्या कंडेन्स झालेल्यावरती जातील. सो ही कंटिन्यू चालू राहील बघा. याला इक्विलिब्रियम आपण म्हणाल. मग ह्या इक्विलिब्रियमला हे जे वेपर्स आहेत यांचं लिक्विडच्या सरफेसवरती एक प्रेशर असेल बघा. ठीक आहे. इक्विलिब्रियमला ऍट इक्विलिब्रियम, फक्त इक्विलिब्रियमला हे जे वेपर्स आहेत यांचं लिक्विडच्या सरफेसवरती एक प्रेशर असेल. त्या प्रेशरला म्हणायचं वेपर प्रेशर. त्याला काय म्हणणार? वेपर प्रेशर. समजा इक्विलिब्रियम अचीव झालेलं नाहीये, ठीक आहे, त्यावेळेस पण थोड्या वेपर्स असतील की नाही. बघा एवढ्या वेपर्स आहेत. आता इक्विलिब्रियम अचीव झालंय का? नाही. बट यांचं प्रेशर असेल का? आहे. यांचं पण प्रेशर असेल, थोडं का असेल ना पण असणार. बट याला वेपर प्रेशर म्हणता येईल का? नाही. वेपर प्रेशर काय आहे? ऍट इक्विलिब्रियम व्हेपर्सचं लिक्विडच्या सरफेसवरती जे प्रेशर असेल त्याला वेपर प्रेशर म्हणू, किंवा त्याला सॅच्युरेटेड वेपर प्रेशर म्हणू. जर लिक्विड पर्टिक्युलरली पाणी असेल, वॉटर असेल, लिक्विड पर्टिक्युलरली लिक्विड वॉटर असेल तर त्याला म्हणायचं ॲक्वियस टेन्शन. त्याला काय म्हणायचं? ॲक्वियस टेन्शन. आणि जर वॉटर सोडून दुसरा कुठलाही लिक्विड असेल तर तुम्ही त्याला वेपर प्रेशर म्हणू शकता. एकतर सॅच्युरेटेड वेपर प्रेशर म्हणा, बट आपण सॅच्युरेटेड म्हणतच नाही, आपण वेपर प्रेशरच म्हणतो. ठीक आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी एकच आहेत. आणि वॉटर लिक्विड फक्त काय असेल? वॉटर असेल तर त्याला ॲक्वियस टेन्शन म्हणायचं. आणि जर वॉटर सोडून दुसरा कुठला असेल तर काय म्हणणार? वेपर प्रेशर. येते लक्षात? मग हे कधी असेल? इक्विलिब्रियमला. मग इक्विलिब्रियम कधी होईल तुमचं? हे जेव्हा तुमचं रेट दोन्ही पण इक्वल असतील त्यावेळेस. आणि प्रेशर हे जे एक्झर्ट करतील त्याला काय म्हणायचं? वेपर प्रेशर. ठीक आहे. आपण उद्या याला इलॅबोरेट करू.